लेकराची शाळा पडून राहिली, गाडीच नाही. आणि एका लेकराले जाणं येणं 50, आणि ज्याले 2 लेकरा त्याला 100 रुपये खर्च येऊन राहिला. बरोबर आहे. आणि सांगा मजुरी आहे नाही, पाणी नसल्याच्यानं मजुऱ्या नाही, आणि 100 रुपये रोज देऊ शकते काय? मग लेकराच्या शाळा पडून राहिल्या आणि गाडी आहे तर लेकराचं शिक्षण. खेडे विभागात शिक्षण होत नाही तसं. आता तुमच्या पालकमंत्र्याचं लक्ष नाही का? पालकमंत्री सन्माननीय संजय राठोड यांचं लक्ष नाही आहे का? संजय आम्हाला म्हणता येत नाही खानापूरवाल्याले. काहून नाही म्हणतायत का? एकाच दिवशी आमचा रस्ता क्लिअर झाला. ओके. सावरगावचा का झाला नाही? सावरगावातले कार्यकर्ते जास्त आहे संजय राठोडचे. खानापुरातले कार्यकर्ता एकच आहे, दामू मुंजेवार. टेपी दामू मुंजेवार एकटाच संजय राठोडचा कार्यकर्ता आहे. मी प्युअर काँग्रेसचा हो, पण तरीही माया गावच्या कामासाठी मी पाया लागतो त्याच्या. पण कामच नाही पडत आम्हाला, दामूच एकटा सलटवते. आणि तुमचं गाव पूर्ण शैनेच आहे. का होत नाही हे काम? तुम्ही करून नाही राहिले. शेनेचं गावच नाही अर्थात. हे शेनेचं गाव असतं, हे तहसीलदार येऊन सगळ्या पुढे चौकशी केलं असतं. तहसीलदार झोपला होता का त्या दिवशी? आलता तर उभा पाहिला इथून, आणि ब्राह्मणवाड्याच्या साईड हे पुरणवाद गेलं तर सावरगाव साईड पुरणवाद गेलं. तहसीलदाराची गाडी आली, हे रोड पाहून गेला, फक्त आमच्या शेताकडे काही लक्ष नाही ठेवलं. फक्त काय लिहायला, फक्त रोड पाहायला आला. हे काय गेलं हे दिसत नाही त्याला. आमच्या स्प्रिंकलरचा शर्ट गेला, मोटर गेला, तर आमच्याकडे काहीच नाही. तहसीलदार त्या इकडे तर नाही आला, हे फक्त चालले रस्त्यानं चालला गेला. आम्हाला पंचनाम्यासाठी या म्हणून ऑर्डर आली नाही म्हणे आम्हाला. नाही ऑर्डर नाही म्हणे, आदेश नाही. हो आदेश आले नाही म्हणे आम्हाला. नाही 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 आदेश आले नाही म्हणे आम्हाला. हो हो आदेश पाहिजे म्हणे आम्हाला. आम्हाला आदेश आले नाही म्हणे. तलाठीबाई. अच्छा अच्छा. भोयर मॅडम. इथून तुमची उगवण झाली पुराची, तुम्ही स्वतः व्हिडिओ काढा म्हणे आणि मला आयत्या आणून द्या म्हणे. बस हो फोटो पाठवा. फोटो पाठवा, व्हिडिओ काढा तुम्ही स्वतः इंडो. म्हटलं तुम्ही कशासाठी आहे? तुम्ही डिपार्टमेंट घेतला, पगार काय शिकून राहिले तुम्ही? हे तुमचं काम आहे ना, शेतात नाही फिरणं. नाही 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 तुम्ही काढून आम्हाला आयता आणून द्या म्हणे. हे मॅडम बोलले, ब्राह्मणवाड्याचे तलाठी. सावरगावचे तलाठी आले तर एका दिवशी होणार नाही म्हणे, आता 4-5 दिवस लागते म्हणे. आता आम्ही निरोप पोहोचला म्हणे वर, आता पाहू म्हणे, आम्ही येऊ म्हणे आरामात. 2-3 दिवस झाले आणखी कोणी आले नाही चौकशीसाठी. सगळे कठडे पडले होते ना. शेती थोडी वाहत गेली, आमची नदी गेली पूर्ण. कठडे वाहिले पुरी. ब्राह्मणवाडा नदी पुढच्या आमच्या वावरातून गेली सगळी, पूर्ण वावरात नदी भरून आली. ब्राह्मणवाडा नदीने पाणीच नाही घेतलं, पुरं शेतातून बाहेर मोठे मोठे झाडं, स्प्रिंकलरचे पाईप, मोटरा. 3 नदीचा संगम आहे इथं. 3 नदी संगम. हे सावरगाव आपलं शिरसगावची नदीनं, या तिकडच्या नदीनं घेतल्या आणि ब्राह्मणवाड्यात नदीनं घेतल्या. ते जयरामरावचा नाला त्या साईडनं फुटला आणि ब्राह्मणवाड्याचा नाला या साईडनं फुटला. पुरे दोन्ही बी झाल्या, अशा ढिगाणा झाल्या आमच्या. झाले पण नुकसान भरपूर आहे. असे काही नाही, असे खरडून गेले वावर आमचे. चालले ना काय भरपूर. बोला ना. तुम्ही आले काय? कसे आले? काय? मी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून काम करतो. सतीश भाऊ काळे यांनी बोलवलं. पंढरी पाटे यवतमाळ अपडेट नावाचं आपलं चॅनल आहे, जे फक्त शेतकऱ्यांसाठी काम करतो. लक्षात घ्या. नाही कसं काय आपण नाही प्रायव्हेट बोलायचं नाही काही विषय नाही. टिपिंग नाही, जे आहे ते रिअल बोला. पण त्याच्यात काय आपण प्रायव्हेट पाहून राहिले यातनी काही खोटं नाटक आहे वाटते? रिअल आहे ना. हे पान आहे, नुकसान दाखवा 1 मिनिट. कुठे पान नुकसान? ते कठडे सगळे मोडले. इकडे जाणारा रस्ता आता काही दिवसात बंद पडते का अशी परिस्थिती आहे. बंद आहे. आमच्या इच्छा लेकर सांगितलं तुम्हाला का एका लेकराले 25 जाणे 25 येणे 50 रुपये जाणं येणं या टोले पाहिजे. आणि ज्याचे 2 लेकर आहे आवक काहीच नाही, 100 देणेच आहे. आणि जर दिले नाही ते लेकर घरी राहिले का तिकडून मास्तर बोंबलते. तुमचे लेकर येऊन नाही राहिले म्हणजे जिकून तिकडून पाहिलं. गायची कोणाची येऊन राहिली? आम जनतेची. मग आम जनतेची गायची पी नाईलाज असल्यावर पैसा असला तर माणूस काही करन, पण पैसा नसताना जर हे
लेकरं घरी ठेवणे हा आणि कुकू नाही पाला नुकसान आपलं 4 दिवस झाले हा चार दिवस झाले.